तुम्ही पण तुमच्या मुलांना सुवर्णप्राशन देत असाल तर ही चूक अजिबात करू नका. नमस्कार, मी डॉक्टर तृप्ती दिनकर दळावडेकर, लीड सर्जिकल क्लिनिक टिटवाळा. सुवर्णप्राशन म्हणजे नक्की काय हे आपण जाणून घेऊया आज. सुवर्णप्राशन संस्कार हा आयुर्वेदामधील एकदम महत्त्वाचा संस्कार आहे, जो सर्व बाळांच्या सर्वांगीण वाढीसाठी, बुद्धिमत्ता सर्वगुण संपन्न होण्यासाठी अगदी महत्त्वाचा आहे. बाळांच्या सर्वांगीण विकासासाठी सुवर्णप्राशन संस्कार हा अगदी महत्त्वाचा संस्कार आहे. गर्भधारणा झाल्यापासून म्हणजेच प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाल्यापासून आपण बरेच संस्कार लहान बाळांवर करतो, जसे की गर्भसंस्कार आहे, कर्णवेधन संस्कार आहे, ज्याच्यामध्ये आपण बाळाचे कान टोचतो, बाळाचं नाव ठेवतो, नामकरण संस्कार म्हणतात त्याला. अन्नप्राशन संस्कार आहे, जे बाळाचे 6 महिने पूर्ण झाल्यानंतर त्याला आपण वरचं जीवन चालू करतो. तसंच सुवर्णप्राशन संस्कार हा अगदी महत्त्वाचा आहे. सुवर्णप्राशन संस्कार मध्ये आपण सुवर्णबिंदू लहान मुलांना देतो. सुवर्णबिंदू मध्ये काय घटक असतात ते आपण आज बघणार आहोत. सुवर्णप्राशन मध्ये शुद्ध केलेलं सुवर्ण भस्म म्हणजे सोन्याचं भस्म, गाईचं तूप, मध हे वापरतो आपण. आणि सुवर्णप्राशन मधले महत्त्वाचे घटक म्हणजे ब्राह्मी, शंखपुष्पी, वचा, अश्वगंधा, गुडुची हे आयुर्वेदिक घटक आहेत, आयुर्वेदिक द्रव्य आहेत, जे आपण या सुवर्णप्राशन मध्ये वापरतो. सुवर्णप्राशन मध्ये वापरलं जाणारं शुद्ध केलेलं सोन्याचं भस्म हे रोगप्रतिकार शक्ती आणि मेंदूच्या विकासासाठी खूप उपयुक्त आहे. तसंच गाईचं तूप जे आपण त्याच्यामध्ये वापरतो ते मेंदू आणि नर्वस सिस्टमसाठी खूप उपयुक्त आहे. आणि मध हे शरीराला ऊर्जा देण्यासाठी खूप चांगलं काम करतं. सुवर्णप्राशन हे आपण पुष्य नक्षत्राच्या दिवशी बाळांना देतो. दर 27 दिवसांनी पुष्य नक्षत्र हे येतं. जसं आपली दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येते किंवा अंगारकी चतुर्थी येते, तसंच पुष्य नक्षत्र हे दर महिन्याला 27 दिवसांनी येतं. बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की पुष्य नक्षत्राच्या दिवशी सुवर्णप्राशन का द्यायचा. पुष्य नक्षत्र, पुष्य म्हणजेच पोषण, आणि पुष्य नक्षत्र हा सगळ्या नक्षत्रांचा राजा मानलेला आहे आयुर्वेदानुसार. आणि त्या दिवशी केलेलं कुठलंही काम हे फलदायी असतं. त्या दिवशी लहान मुलांची ग्रहणशक्ती जास्त असते, म्हणून या नक्षत्राच्या दिवशीच आपण सुवर्णप्राशन देतो. सुवर्णप्राशन दिल्यानंतर तुमच्या मुलांना काय फायदा होतो हे आपण जाणून घेऊया. त्यांची बुद्धी, स्मरणशक्ती, आकलनशक्ती, ग्रहणशक्ती ह्या सगळ्या शक्ती ज्या आहेत त्या त्यांच्या वाढतात. म्हणजेच त्यांच्या बुद्धीची चालना खूप जास्त उत्तम प्रकारे होते. त्यांची ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता वाढते. जर काही मुलांना आईचं दूध मिळालं नसेल, काही खूप कमी प्रमाणात पोषण मिळालेलं असेल, तर त्या मुलांसाठी सुवर्णप्राशन जे आहे खूप चांगलं काम करतं. त्यांची पचनशक्ती सुधारते, त्यांचं पोट व्यवस्थित साफ होतं आणि त्यांची रोगप्रतिकार शक्ती आहे ती खूप उत्तमपणे वाढते. दात येताना जो होणारा त्रास आहे तो या बाळांना होत नाही, ज्यांना सुवर्णप्राशन आपण देतो. मला बऱ्याच पालकांना आव्हान करावं असं वाटतं की जे बरेच ब्रँड सुवर्णप्राशन अवेलेबल करतात, तर ते तुम्ही कुठलंही सुवर्णप्राशन कुठल्याही ब्रँडला बळी पडून घेऊ नका, कारण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि खूप भेसळयुक्त पदार्थ असू शकतात. सुवर्णप्राशन हे घेताना तुम्ही कुठल्या तरी आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये जाऊन घ्यावं किंवा कुठल्याही आयुर्वेदिक डॉक्टर्सकडून तुम्ही बनवून घेऊ शकता. मी फ्रेशली बनवून सुवर्णप्राशन हे तुम्हाला डिस्पॅच करू शकते तुमच्या ॲड्रेसवर. येत्या 15 जुलैला आपल्या लीड सर्जिकल क्लिनिकमध्ये सुवर्णप्राशन आपण दोन्ही वेळेला देणार आहोत, सकाळी 10:30 ते 1 आणि संध्याकाळी 6 ते 9. तुम्हाला सुवर्णप्राशन विषयी कुठलीही माहिती हवी असेल किंवा सुवर्णप्राशन बनवून हवं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता.